चला याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय बघा. पहिला क्वेश्चन काय म्हणतोय, एक एलिव्हेटर आहे म्हणजे लिफ्ट आहे, कॅरिंग अ मॅक्झिमम लोड ऑफ 180 किलोग्राम. म्हणजे आपण अशी एक लिफ्ट ॲझ्युम करायची आहे, तिच्यामध्ये 1800 किलोग्राम पॅसेंजर आणि एलिव्हेटर ह्या दोघांचं मिळून वजन आहे ते, आणि इट इज मुव्हिंग अप विथ कॉन्स्टंट स्पीड. वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे वर, स्पीड. द फ्रिक्शनल फोर्स अपोजिंग द मोशन. बघा त्याचं वजन जे खाली आहे ते mg असते, म्हणजे जेवढं काय मास आहे त्याला g न मल्टिप्लाय करायचं असते ते खाली, आणि फ्रिक्शन म्हणजे घर्षण पण स्पीडच्या उलट्या दिशेत असते, म्हणजे हे फ्रिक्शनल फोर्स F. असं दोघांचं मिळून, म्हणजे हे 1800 आहे मास, तर त्याचं वेट काढावं लागते. मास हे जे खाली mg असते, मासला g न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1800 आणि g किती आहे 10, म्हणजे 10 न मल्टिप्लाय केल्यावर हे किती येते 18,000 न्यूटन. सो तुम्ही जर बघितलं तर हे 18,000 आणि हे फ्रिक्शन दिले त्यांनी 4,000 न्यूटन. असं टोटल मिळून काय होतं या दोघांचं, खालच्या दिशेतला फोर्स 2000, सॉरी किती 18 आणि 4 22,000 न्यूटन, राईट. मग कॉन्स्टंट स्पीडनं जायचं, आता खालच्या दिशेत एवढा फोर्स आहे, मग कॉन्स्टंट स्पीडनं जायचंय तर लिफ्टच्या मोटरनं पण वर तेवढाच फोर्स लावला पाहिजे, म्हणजे फोर्स अप्लाइड बाय मोटर हा पण 22,000 असला पाहिजे, 22,000 न्यूटन, तरच ही स्पीड कॉन्स्टंट राहते. मग त्याच्यानंतर आता खाली हे ओढायलेत आणि मोटर वर नेल्या, म्हणून दोघांचा फोर्स एकमेकाला कॅन्सल करलाय आणि कॉन्स्टंट स्पीडनं चाललंय ते. बर, पॉवर काय असते, पॉवर डिलिव्हर्ड बाय मोटर, फोर्स अप्लाइड बाय मोटर मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. फोर्स किती लावायला मोटर 22,000 लावायला, इंटू किती व्हेलॉसिटीनं लिफ्ट पळायले, कॉन्स्टंट स्पीड 2 आहे, सो तुमचं आलं 44,000 जूल. हे पॉवर आली वॅट मध्ये, पण ह्याला हॉर्स पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं. तर हॉर्स पॉवरचं कसं असते, 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 जूल असते. मग ह्याला आपण जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर ह्या 44,000 ला 746 न डिवाइड करा, तर तुम्हाला हॉर्स पॉवर मध्ये उत्तर येते. 746 ने डिवाइड केल्याच्या नंतर एक अंदाजे उत्तर काढू आपण, जास्त ताप घ्यायची गरज नाही. हे आणि हे कटतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काय होऊ शकतंय, हे काटाकाटी होते बघा इथं, 2-6 2-14 आणि वर किती येते 2200, राईट. ह्याला जर 2 न काटलं तर मग आता 37 ने ह्याला, तर ते 59 येते. नियरली ह्याचा आन्सर काय येते 59. जवळपास आन्सर काढायचं असते, एक्झॅक्ट नसते काढायचं, ठीक आहे. अंदाजे काढायचं, एवढं घाबरून बसायचं नाही. ह्याला थोडंसं राऊंड ऑफ करून घ्यायचं. हे 37 आहे ना, तर ह्याला राऊंड ऑफ करत असताना तुम्ही काय करू शकता, नियरली 40 करू शकता. मग ह्याला थोडं वाढवलंय तर ह्याला पण थोडं वाढवलं, मग ह्याला 25 करू शकता तुम्ही. 0वर फरक पडत नसतो, हे ह्यांच्यामध्ये राऊंड ऑफ करायचं असतं, ह्या दोघांमध्ये. त्या 0चं टेन्शन घ्यायचं नाही. मग आता हे आणि हे कटतंय, आणि हे किती येते बघा 4 × 24 उरला 1 झाले 10, तर 4 1 4 2 8, 62च्या जवळ आले. 62च्या जवळचं उत्तर एकच आहे, 62च्या जवळचं उत्तर एकच आहे. आपण अंदाजे काढलं ते 59, ठीक आहे. असं काढतात. हे महत्वाचा काय कन्सेप्ट आहे बघा, पॉवर म्हणजे फोर्स इंटू वेलॉसिटी, आणि फोर्स म्हणजे किती असतो, जेवढा ह्या लिफ्टवरती खाली फोर्स लागायला तेवढाच वर मोटर वर लावते. मोटर खाली कोण लावायले, फ्रिक्शन एक लावायले आणि त्याचे वजन एक लावायले, त्यांना बॅलन्स करते हे. पुढे काय म्हटलंय, मॅग्नेटिक मेरिडियन ॲट सर्टन प्लेस. इन मॅग्नेटिक मेरिडियन ॲट सर्टन प्लेस हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड इज दिस. ह्याला BH म्हणतात, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. अँड द अँगल ऑफ डीप, जे काय तिथला अँगल ऑफ डीप आहे, थिटा म्हणा किंवा फाय म्हणा, तो आहे 60 डिग्री. व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ ॲट दिस लोकेशन. तुम्ही सिंपल लक्षात ठेवायचं, मॅग्नेटिक फील्डचा हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणजे असतोय B cos थिटा. सिंपल, कुठल्याही ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काहीतरी अशी असते B,
तर तिचे दोन कंपोनंट असतात, एक असतो हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा असतो व्हर्टिकल कंपोनंट, आणि हे थिटा असते. तर हे असतो बी कॉस थिटा, हे असते बी साइन थिटा. मग बी एच ची व्हॅल्यू त्यानं दिलेली आहे, किती दिलेली आहे 0.26. सो बी एच किती आहे 0.26 इज इक्वल टू बी इंटू कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे कॉस 60. कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे, कॉस 60 ची व्हॅल्यू आहे 1/2. सो हे 2 इकडे येते मल्टिप्लिकेशन मध्ये, तर 0.26 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आली, म्हणजे किती आलं 0.52 युनिट्स. त्याच्यानंतर टू रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, द टोटल रेजिस्टन्स इज धिस. त्याच्यानंतर पुढे काय केलंय, इफ द सेम रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल द टोटल रेजिस्टन्स इज 10. काहीच नाही, सिरीज मध्ये लावलं दोघांना की टोटल किती आले 45. आर सिरीज म्हणजे काय असते, दोन रजिस्टर आहेत समजा R1 आणि R2. R1 आणि R2 ची बेरीज किती आली 45. सिरीज मध्ये काय असते, बेरीज होत असते. आणि पॅरलल मध्ये दोघांचं कसं असते, जर पॅरलल मध्ये लावलं तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसं येतात दोघांचा R1 R2 अपॉन R1 प्लस R2. मुळात तो फॉर्म्युला असा आहे 1 अपॉन R पॅरलल इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. बस सिंपल. आता तुम्ही काय करा, सरळ ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये कुणाची बेरीज 45 यायला आहे, कुणाची यायला बघा, हा ह्याची एक यायला, ह्याची ते येणं झालंय म्हणजे संपलं, ह्याचे पण येणं झालंय म्हणजे संपलं. पण 45 ह्याची एक यायला. आता हे दोन ऑप्शन आहेत. आता दोन ऑप्शन मध्ये काय, म्हणजे ह्या दोघांना पण सिरीज मध्ये 45 आहे, पण पॅरलल मध्ये 10 आलं पाहिजे. मग ह्याला ठेवून बघा, ह्याला ठेवून बघा. जर ह्याला ठेवून बघितलं तर काय व्हायला 20 इंटू 25 आणि खाली ह्या दोघांचं बेरीज म्हणजे किती 45. राईट, किती होते मग, किती होते 5 9 45, 5 5 25. म्हणजे हे तर होणार नाही, कारण हे 9, हा 9 दोन्ही 18. हे होऊ शकते 10. बघू आता आणखीन ह्याचं बघूया बरं. 15 गुणिले 30 भागिले 45, हे एक्झॅक्ट आले 15 त्रिक 45, कारण R1 प्लस R2 तर 45 आहे ना, आणि हे 3 10 30, हे एक्झॅक्ट ऑप्शन मॅच व्हायला हे, म्हणून ऑप्शन नंबर 4. आणखीन काय आहे, ये वाला देखो. काय म्हणलं, व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ डबल कॉन्व्हेक्स लेन्स फॉर विच रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ ईच सरफेस इज 50 सेंटीमीटर अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 1.5. एकदम सिंपल, बहुत ही सिंपल आहे, काहीच नाही ह्याच्यामध्ये. काय आहे बघा, तुम्ही जर बघितलं तर त्यांनी सिंपल दिलेलं आहे, हे काय रेडियस दिले दोन. कधी असते, फोकल लेंथचा फॉर्म्युला आहे, लेन्सेस साठी फोकल लेंथचा फॉर्म्युलाच आहे डायरेक्ट 1/f. हे तुम्हाला फॉर्म्युला 12th क्लासच्या NCERT फिजिक्स मध्ये भेटेल. इज इक्वल टू म्यू मायनस 1/r1 मायनस 1/r2. हे अशी लेन्स असते, हे असते एक सरफेस, हे असते दुसरा सरफेस, हे काच असतो, काचानं बनलेली असते लेन्स. मग ह्या इकडच्या सरफेसची रेडियसला R1 म्हणतात, हिला R2 म्हणतात, आणि हे काचाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो काहीतरी 1.5 असं समजा, तर त्याला म्यू म्हणतो आपण. मग फोकल लेंथ काढायची म्यू, काचाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघा इथं दिलाय तुम्हाला 1.5, सो 1.5 मायनस 1. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, बाय कॉन्व्हेक्स डबल कॉन्व्हेक्स लेन्स म्हटले. मग डबल कॉन्व्हेक्स आहे आणि दोघांचे R1 आणि R2 दोन्ही रेडियस सेम आहे, फक्त एवढंच आहे ही रेडियस पॉझिटिव्ह घेतली की हिला निगेटिव्ह घ्यावं लागतं, हे मात्र विसरू नका. सो सिम्पली एक आहे 1/50 सेंटीमीटर आणि हे मायनस, दुसरं मायनस 1/50 घ्यावं लागतं, म्हणजे थोडक्यात हे मायनस आणि हे मायनस प्लस बनते. मग थोडक्यात काय ते 1/f इज इक्वल टू, या दोघांचं सबट्रॅक्शन येते 0.5, आणि मध्ये काय राहते बघा 1/50 चे ऍडिशन होते 2/50. मग हे 0.5 डिवायडेड बाय हे 0.5 म्हणजे ऍक्च्युली 1/, ठीक आहे चला, हे 1 काय गरज नाही, सोडून द्या. हे 1.5 आणि हे 2 ह्याचा गुणाकार 1 होऊन जातो. सो 1/f इज इक्वल टू काय आलं 1/50. सो f इज इक्वल टू काय येते 50 सेंटीमीटर. सो हे आन्सर आहे. त्यानंतर लास्ट आहे, काय म्हटलं बघा,
new unit of length is chosen such that the speed of light in vacuum is unity. What is the distance between the sun and the earth in terms of new unit if light takes 8 minutes and 20 seconds to cover this distance? काय बी नाही. This is बघा इथे एक सूर्य आहे. सूर्याला त्याची लाईट इथपर्यंत आणण्यासाठी पृथ्वीपर्यंत आणण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद वेळ लागतो. आणि आपण काय केलं, स्पीड ऑफ लाईट हिला युनिट पकडलं 1. तर हा अंतर स्पीड ऑफ लाईटच्या फॉर्म मध्ये किती येईल बघा. आता सिंपल आहे. लाईटनं एका सेकंदामध्ये जेवढा अंतर ट्रॅव्हल केला की त्याला 1 u म्हणायचं. एका सेकंदामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्याला आपण 1 u म्हटलं. समजा एका सेकंदात लाईट इथून इथपर्यंत आली, पण असे तिला किती सेकंद लागले एवढे 8 मिनिट 20 सेकंद. 8 मिनिट 20 सेकंद म्हणजे किती सेकंद झाले? 8 मिनिट म्हणजे 8 × 60 आणि 20 सेकंद. सो 500 सेकंद. किती? 500 सेकंद लागले त्याला, राईट. सो एका सेकंदामध्ये 1 u डिस्टन्स ट्रॅव्हल करते लाईट. तर 500 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? 500 युनिट. बस 500 सेकंदामध्ये ती इथं पोहोचला म्हणजे हा अंतर किती झाला? 500 युनिट नवीन युनिट मध्ये. सो 500 युनिट. ओके.